नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 6 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण BMC भरती म्हणजेच की मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो कार्यकारी सहाय्यक लिपिक या पदाकरता मित्रांनो अतिशय महत्त्वाचे व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या लेक्चर मार्फत आपण कव्हर करत आहोत। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बौद्धिक चाचणी या विषयामधील काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण सोडवणार आहोत। आणि मित्रांनो, या स्वरूपाचे प्रश्न जे आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला विचारले जाणारे असतील, त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसंच जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्या प्रश्नांचा मित्रांनो खूप सारा फायदा होणारा असेल। आणि मित्रांनो, आज जे आपण सर्व काही जे बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न आपण पाहणार आहोत, अकॉर्डिंग टू मित्रांनो तुमच्या सर्व काही अभ्यासक्रमावर आधारित आहेत आणि ह्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणारे असतील, त्यामुळे या प्रकारचा प्रश्नांचा मित्रांनो जो सोडावा आहे तो तुम्ही खूप काळजीपूर्वक पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला जर परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले गेले तर अगदी कमी वेळेमध्ये मित्रांनो तुम्हाला त्याचे योग्य उत्तर निवडता येतील। तर पाहूया आपल्याच्या या भाग 6 मध्ये मित्रांनो TCS पॅटर्न आधारित बौद्धिक चाचणी या विषयामधील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, मनीष व त्यांची 3 मुले यांच्या वयाची सरासरी 13 वर्ष आहे। सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे। प्रत्येक मुलामध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे। तर मनीषचे वय किती? तर मनीषचं जे वय आहे ते आपल्याला या ठिकाणी जे की काढायचं आहे। आणि मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारला जातोच, कारण का मित्रांनो ह्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि जे आहे जे की चुकीचं उत्तर निवडतात, त्यामुळे हमखास अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात। तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवते वेळेस आपल्याला सर्वप्रथम जे आहे प्रश्न खूप बारकाईने वाचून समजून घेणं महत्त्वाचं असतं, कारण का प्रश्नामध्ये किती जणांचं वय काढायला सांगितलेलं आहे आणि किती जण व्यक्ती किती आहेत त्या प्रश्नामध्ये हे आपल्याला समजून घेणं आवश्यक असतं। तर या प्रश्नामध्ये किती व्यक्ती आहेत आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावं लागेल। तर पाहूया आपण नेमकं सोडावा कोणत्या पद्धतीने करावायचा असतो। तर मनीष व त्यांची 3 मुले, तर मनीष हा एक व्यक्ती आहे आणि त्यासोबत त्याची 3 मुले देखील आहेत, म्हणजे की या प्रश्नामध्ये एकूण 4 व्यक्ती आहेत, ज्यामध्ये आपल्याला जे आहे जे की मनीषचे वय शेवटी शोधायचं आहे। तर मनीष व त्यांची 3 मुले यांच्या वयाची सरासरी ही 13 वर्ष आहे। तर 13 वर्ष ही सरासरी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे आपल्याला जे आहे सर्वप्रथम या चौघांच्या वयाची सरासरी काढून घ्यावं लागणार असेल, ज्यामध्ये आपण पाहूया आपण चौघाच्या वयाचे आपण सुरुवातीला जे आहे जे की एकूण वय काढून घेऊ। तर यामध्ये चौघांचे एकूण वय आपण हे लिहून घेऊ, चौघांचे एकूण वय काढू आपण सर्वप्रथम, ज्यामध्ये सरासरी किती दिलेला आहे तर 13 दिलेला आहे आणि व्यक्ती किती आहेत तर 4 आहेत। तर आपण 13 गुणिले 4 करू। तर यामध्ये जे चौघांचं वय निघणार असेल ते असेल 52, म्हणजे 13×52 म्हणजे की आपल्याला 52 वर्ष हे चौघाचं एकूण वय या ठिकाणी मिळालेलं आहे। तर यामध्ये त्याने काय म्हटलं आहे, त्यानंतर सर्वात लहान मुलाचे वय हे 2 वर्ष आहे, सर्वात लहान मुलाचं वय या ठिकाणी सांगितलं आहे। तर आपण त्यानंतर काढू घेऊ आपण सर्वात लहान मुलाचे वय। तर या ठिकाणी सर्वात लहान मुलाचे वय हे 2 वर्ष आहे आणि त्यानंतर म्हटलेलं आहे की प्रत्येक मुलामध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे। तर लहान मुलाच्या वरचा मुलगा म्हणजे की मध्यम हा मुलगा, मधवा मुलगा जो की हा 2 वर्षाहून म्हटल्यास हा 4 वर्षाचा होणार असेल, आणि त्यानंतर मोठा मुलगा, तर मोठा मुलगा देखील हा किती वर्षाचा होणार असेल मग, तर हा 6 वर्षाचा असणार असेल, कारण का प्रत्येकी मुलामध्ये 2-2 वर्षाचा या ठिकाणी अंतर दाखवलेलं आहे, त्यामुळे 2, 4, 6 अशी 3 मुलांच्या वय या ठिकाणी असणार असेल आणि जे एकूण आपण वय काढलेलं आहे ते 52 वर्ष। तर यामध्ये आपल्याला कोणाचं वय काढायचं आहे तर मनीषचं वय या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। तर मनीषचं जर वय आपलं वय काढायचं असेल तर यामध्ये आपल्याला 52 मधून जेवढी काही वय आपल्याला मिळणारी असेल ती या ठिकाणी फायनलची वय मर्यादा असणारी असेल। तर यामध्ये आपण काढू आता यांचं सर्वांचं जे की मनीषचं वय या सर्वांमधून। तर मनीषचं वय हे किती होणार असेल ते आपण पाहू। या ठिकाणी 52 वजा जे की आपण या तिघांचं वय आपण आता मांडून घेऊ, ज्यामध्ये सर्वात लहान मुलाचं वय 2 वर्ष आहे, त्याहून अधिक मुलाचं वय 4 वर्ष आणि मोठ्या मुलाचं वय हे 6 वर्ष आहे। त्यानंतर आपण या मांडणीमध्ये आपण ह्या गणिताला आता ठेवून घेऊ। तर 52 वजा जे की 2, 4, 6 आणि 6 + 12, तर या ठिकाणी आपल्याला 52 मधून 12 वजा करावे लागणारे असतील, तर 52 मधून जर 12 वजा झाले तर येणार असेल 40, म्हणजेच की जे मनीषचं वय आहे
जे मनीषचं वय आहे जे की 40 वर्ष होणार असेल. तर 40 वर्ष हे या ठिकाणी मनीषचं वय जे की निघलेलं आहे. तर ऑप्शनमध्ये आपल्याला पाहू शकता ऑप्शन बी मध्ये जे की मनीषचं वय हे 40 वर्ष हे या ठिकाणी याचं योग्य ते उत्तर होणार असेल. ऑप्शन बी हे याचं उत्तर होईल. तर मित्रांनो थोडक्यामध्ये तुम्हाला या प्रकारे या प्रश्नांचा सोडवा करायचा असतो, जो की प्रथम आपल्याला या प्रश्नांमध्ये आपल्याला जो की व्यक्ती किती आहेत, कोणाचं वय काढायला सांगितलेलं आहे आणि वयामधला फरक किती दाखवण्यात आलेला आहे. या ठिकाणी 2-2 वर्षाचा फरक होता. तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये इसवी सन दिलं जातं, वयवारी दिली जाते, तर त्यानुसार देखील तुम्हाला ते काढायला सांगितलं जातं. परंतु मित्रांनो आपण जर प्रश्न व्यवस्थित वाचला तर मित्रांनो आपल्याला त्याचं उत्तर अचूक पद्धतीने जे की कमी वेळात देखील सोडवता येतं. त्यानंतर पाहूया मित्रांनो आपला जो की पुढील प्रश्न क्रमांक 2. तर मित्रांनो पुढील प्रश्न आपला असा आहे जो की प्रश्न क्रमांक 2 आहे, ज्यामध्ये आपला आकृतीच्या आधारावर प्रश्न सोडवायचा आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला आकृतीच्या सहाय्याने देखील परीक्षेमध्ये प्रश्न सोडवण्यासाठी विचारले जातात. तर पाहूया आपण प्रश्न 2. खालील आकृतीत तिसऱ्या त्रिकोणातील प्रश्नचिन्हाच्या जागा येणारा अंक कोणता. तर या ठिकाणी आपल्याला 3 दिलेले आहेत त्रिकोण. यापैकी जे आहे तिसऱ्या जो त्रिकोणामध्ये जो आपला अंक शोधायचा आहे किंवा जे त्या ठिकाणी येणारी संख्या शोधायची आहे ती आपल्याला सांगायची आहे. ऑप्शनपैकी कोणती संख्या येऊ शकते. तर यामध्ये पहिल्या त्रिकोणामध्ये 2, 3, 1 आणि मध्यस्तरी जी आहे 10 आहे. दुसऱ्यामध्ये 3, 4, 5 आणि जे मध्यस्तरी आहे ती 34 आहे. तिसऱ्यामध्ये 5, 6 आणि 7 व मध्यस्तरी जी आहे या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. म्हणजे की आपल्याला या क्वेश्चन मार्कच्या जागची जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला सोडवते वेळेस सर्वप्रथम 2 त्रिकोणामधला जो काही सहसंबंध आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहावयाचा असतो. त्यानंतर आपल्याला तिसऱ्या त्रिकोणाची संख्या जी आहे ती आपोआप मिळून जाईल मित्रांनो. तर पाहूया आपण सर्वप्रथम 2 त्रिकोणामधला जो की सहसंबंध कोणत्या प्रकारचा असेल. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जी आहे 10 ही संख्या या ठिकाणी मध्यस्तरी आलेली आहे. तर त्रिकोणामधली जी मध्यस्तरी 10 ही संख्या आहे ती कोणत्या पद्धतीने आलेली आहे, या सर्व तिन्ही संख्यामध्ये कोणत्या प्रकारची क्रिया घडली आहे ज्यामुळे जे आहे 10 आलेला हे आपला सर्वप्रथम शोधावं लागणार असतं. तर यामध्ये आपण पाहूया की नेमकं कोणती क्रिया झालेली असेल ज्यामुळे या ठिकाणी जे की 10 ही मध्यस्थी संख्या आलेली असेल. जर समजा आपण 2 गुणिले 3 जर केलं तर आपल्याला या ठिकाणी 6 ही संख्या प्राप्त होईल. त्यानंतर आपल्याला या 6 ने आपल्याला 1 ला अशी कोणती क्रिया घडावी लागणार आहे ज्यामुळे आपल्याला 10 हे मध्यस्थी येईल. समजा आपण या ठिकाणी बेरीज हा जर आपण पर्याय घेतला तर या ठिकाणी बेरीजमध्ये आपण 7 ही संख्या येईल. ज्यानंतर समोर आपण कोणती जरी क्रिया कडून आणली समोर तर त्यामध्ये आपल्याला 10 ही मध्यस्थी संख्या आपल्याला मिळणारी नाही, किंवा आपण याचा गुणाकार जरी केला तरी या ठिकाणी आपल्याला ती संख्या मिळणारी नाही. परंतु आपण या ठिकाणी समजा 6 वजा 1 जर ही क्रिया केली तर या ठिकाणी आपल्याला 5 हे उत्तर मिळणार असेल. आणि समजा आपण 5 मध्ये 2 जर ही संख्या ऍड केली, 5 गुणिले 2 जर आपण केलं या ठिकाणी आपल्याला 10 ही मध्यस्थी संख्या या ठिकाणी मिळणारी असेल. परंतु हा जो आपण या ठिकाणी फॉर्म्युला यूज केलेला आहे गुणाकार आणि वजाबाकीचा, तोच फॉर्म्युला समोरच्या ट्रायंगलमध्ये देखील समोरच्या त्रिकोणामध्ये देखील हा ॲप्लिकेबल होतो का हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार असेल. जर यामध्ये देखील हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल झाला तर तो आपण ट्रायंगल नंबर 3 मध्ये आपण अचूक पद्धतीने मांडू शकतो. तर आपण तो देखील पाहू. तर आपण पाहूया आपण 4 गुणिले 5 चा गुणाकार करून 4 गुणिले 5 जर आपण केला तर या ठिकाणी आपल्याला किती येईल, 20 येईल. 4 पंचे 20. त्यानंतर जे आहे जे की वरील संख्या आपण या ठिकाणी वजा करू तर 20 मधून 3 वजा केल्यास आपल्याकडे 17 ही संख्या प्राप्त होते. आणि 17चा आपण समजा 2 सोबत गुणाकार आपण केला तर 17 दोन्ही 34 जे की आपल्याला ही मध्यस्थी संख्या या ठिकाणी मिळालेली आहे. तर हाच सेम फॉर्म्युला आपल्याला आता तिसऱ्या ट्रायंगल मध्ये देखील अप्लाय करायचा आहे. तर यामध्ये 6 गुणिले जर आपण 7 केलं तर आपल्याला सायन्स ती 42 हे आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी उत्तर मिळणार असेल. आणि ज्यामध्ये आपल्याला वजा किती करायचे आहे तर 5 करायचे आहे. तर या ठिकाणी आपण वजा 5 केल्यास 42 मधून समजा या ठिकाणी आपण 5 वजा केले तर या ठिकाणी किती आपल्याला उत्तर प्राप्त होईल, ते होईल 37. तर 37 मध्ये आपल्याला समजा 2 आपण गुणाकारात ठेवले तर 37 दोन्ही किती होईल तर 74 हे या ठिकाणी याचं उत्तर येणार असेल, जे की आपलं ऑप्शन नंबर 1 मध्ये म्हणजे की अ मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर अ हे याचं जे की उत्तर योग्य असणार असेल. थोडक्यात मित्रांनो तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जातात आणि जे तुम्हाला कच्च्या कामासाठी जे कागद दिलं जातं त्यावर मित्रांनो हे सर्व काही तुम्हाला स्पष्टीकरण म्हणजे की सोल्युशनची पद्धत जी आहे, जे काही ट्रिक्स असतील, जे काही तुम्हाला माहिती असलेले या शॉर्ट पद्धती असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेबल करायचं असतं. मित्रांनो तुम्हाला रफ पेजेस यासाठी दिला जातो, त्यामुळे हे सर्व काही तुम्ही त्या ठिकाणी समजा जे ट्रिक्स असतात ते ॲप्लिकेबल जर केला त्यामध्ये तर तुम्हाला अचूक पद्धतीने तुम्हाला ह्या प्रकारची जी आहेत उत्तरे ते तुम्हाला शोधता येतात. आणि मित्रांनो ह्या प्रकारचे प्रश्न 100% तुम्हाला 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारली जातात म्हणजे जाणारच. त्यानंतर पाहूया आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो 3 आहे पुढचा.
प्रश्न क्रमांक 3 या पद्धतीचा आहे की खालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती. तर गटात न बसणारी संख्या शोधायची आहे. तर गटात न बसणाऱ्या संख्येमध्ये सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवून घ्या, प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही बदल असतो, प्रत्येक संख्यामध्ये काही ना काही बदल दिला जातो. तर गटात न बसणाऱ्या संख्यामध्ये जो काही एक प्रत्येक वेळेस संख्येमध्ये एखाद्या वेळेस मूळ संख्या असते, एखाद्या वेळेस वर्गमूळ असते किंवा वर्ग असतात किंवा वर्गमूळ संख्या असतात, घनमूळ असतात. तर या संख्या ज्या आहेत मुख्यतः जे की गटात न बसणाऱ्या अशा प्रकारे प्रश्नामध्ये इन्क्लूड केल्या जातात. त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, मूळ संख्या, नैसर्गिक संख्या या आपल्याला तोंडपाठ असणं अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण का ते जे आहे जे की अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये मोस्टली तर विचारल्या जातात. तर या ठिकाणी पाहूया आपण की नेमकं कोणतं जी की संख्या आहे जी की गटात न बसणारी आहे. या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला 23, 47, 81 आणि 119 या आपल्याला संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर यापैकी गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 23 ही संख्या नाही वर्ग आहे ना वर्गमूळ आहे. त्यानंतर 47 ही संख्या देखील त्याच प्रकारची आहे. परंतु 81 जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 81 जे आहे ते 9चा स्क्वेअर हा 81 होतो या ठिकाणी, आणि 119 हे देखील संख्या थोडक्यात हा या ठिकाणी गटात न बसणारी आहे. परंतु एक जर आपण यामधलं साम्य पाहिलं तर 23, 47 आणि 119 या सर्व काही संख्या जी आहेत जे की मूळ संख्या आहेत, या सर्व संख्या ज्या आहेत ते मूळ संख्या आहेत. आणि 81 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या नाही. 81 ही जी आहे जी मूळ संख्या नाही, त्यामुळे जे आहे जे की ही संख्या गटात न बसणारी संख्या आहे. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट प्लस मित्रांनो तुम्ही नोट्स किंवा ईबुक जर अजूनही मिळवत असाल मित्रांनो, लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या, ज्याची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही A to Z TCS पॅटर्न आधारित अभ्यासक्रम मिळणार आहे, ज्यामध्ये सामान्य अध्ययन, इंग्रजी व्याकरण, मराठी ग्रॅमर आणि बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयाची मित्रांनो तुमची परिपूर्ण एकूण 200 गुणांची मित्रांनो तयारी होऊन जाणारी असेल, ज्यामध्ये मित्रांनो TCSच्या आपण अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहे, जे की प्रिव्हियस TCS जेवढ्याने एक्झाम घेतली आहे त्यामधल्या आपण सर्व प्रश्नांचा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी देखील जी BMCचा अभ्यासक्रम आहे, BMC रिलेटेड संपूर्ण माहिती देखील आपण त्यामध्ये कव्हर केली आहे. त्यासोबतच कमी वेळेत संपूर्ण काही मित्रांनो तयारी त्याद्वारे तुमची होऊन जाणारी असेल. PYQ प्रश्नांचा देखील आपण त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, ज्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा तुम्ही नोट्स मिळवून असाल तर लगेच व्हॉट्सअपवरची कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या. सर्व काही मित्रांनो तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेच 5 मिनिटाच्या आत तुम्हाला व्हॉट्सअपवरती मित्रांनो ते मिळणार असेल. आणि प्राइस देखील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जे की अगदी अफोर्डेबल आहे. प्रति विद्यार्थी मित्रांनो याचा जो आहे तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणतेही मार्केटमधलं मित्रांनो तुम्हाला एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज पडणार नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतेही कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थी अजूनही मिळू असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअपवरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही आपलं स्टडी मटेरियल मिळवला असाल तर मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये सर्व काही इम्पॉर्टंट BMCचा अभ्यासक्रम तुम्हाला प्राप्त झाला असेल. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो अजूनही मिळवलं असेल त्यांनी आपल्या लगेच व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. त्यानंतर पाहूया मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 4, जो की पुढील प्रश्न असा आहे, खालील मालिकेतील चुकीची संख्या कोणती. तर चुकीची संख्या आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे, जी की आपल्या या ठिकाणी जे की संख्या मला या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 2, 3, 6, 15, 45, 135 आणि 630 अशी आपल्या या ठिकाणी संख्या मला आहे. यामध्ये जे आहे या क्रमवारीमध्ये कोणती संख्या चुकीची आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला मित्रांनो जे की पहिल्या दोन संख्यामधला फरक जर आपल्याला योग्यरित्या काढता आला तर मित्रांनो आपण जे आहे समोर कितीही अनंत जरी संख्या असल्या तरी आपण त्यांचं जे आहे एकदम अचूक पद्धतीनं उत्तर शोधू शकतो. तर आपण सुरुवातीला पाहूया की दोन संख्यामधला फरक कोणत्या प्रकारचा आहे. 2 मध्ये समजा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो मुख्यतः जे आहे जे की बेरीज, वजाबाकी, गुणाकार ह्याच 3 जे की क्रिया यामध्ये घडत असतात आणि यावरच आधारित या प्रकारचे प्रश्न जे की अवलंबून असतात. तर पाहूया आपण सर्वप्रथम यामध्ये कोणती क्रिया जी की उपयोगी पडणारी असेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण समजा 2 + 1 हे जर केला तर आपल्याला मित्रांनो 3 ही संख्या प्राप्त होईल. परंतु पुढे समजा आपण 3 + 2 जरी केला मित्रांनो आपल्याला जे की 5 प्राप्त होईल. समजा बेरीज या ठिकाणी आपण प्रत्येकी संख्येसोबत केलो तरी मित्रांनो आपल्याला जे की पुढील संख्या प्राप्त होत नाही. तर बेरीज हे जे की या नियमामध्ये या प्रकारच्या प्रश्नांमध्ये जे की उपयोगी पडणार नाही. त्यानंतर आपण पाहूया गुणाकार करून, तर ज्यामध्ये आपण 2 1 2 ज्यामध्ये आपण 2ला समजा 1 जरी केलं तर 2 1 2 आपल्याला 2 प्राप्त होईल. परंतु 2 दोन्ही जर आपण 2 केलं तर या ठिकाणी आपल्याला
4 प्राप्त होणार असेल. तरी मित्रांनो आपल्याला ह्यामध्ये पॉईंट्समध्ये देखील आपल्याला गुणाकार कधी कधी घ्यावा लागतो, ज्यामध्ये जे आहे जे की पुढील संख्या आपल्याला प्राप्त होईल. ज्या उद्देशाने जर आपल्याला ते पण उद्देशाने प्राप्त झालं तर आपण पुढील संख्या आपण जे की काढू शकतो, ज्यामध्ये आपण 2 गुणिले 1.5 जर आपण गुणाकाराच्या स्वरूपात घेतलं तर आपल्याला पुढील संख्या 3 प्राप्त होते. परंतु ही तर हे पहिला आपण संख्या काढलेला आहे, पहिली संख्या आपण इझिली कोणत्याही पद्धतीमध्ये काढू शकतो. परंतु याच फॉर्म्युल्याचा समजा या 2 संख्यामध्ये फरक दिसून येत असेल तर आपण ते समोर ॲप्लिकेबल करू शकतो, ज्यामध्ये आपण 2 गुणिले 1.5 हे केल्यास आपल्याला 3 मिळालेली आहे संख्या. तर 3 मध्ये आपल्याला 3 गुणिले 1.5 केल्यास आपल्याला 6 मिळेल का, तर या ठिकाणी 6 हे मिळणार नाही. परंतु आपण 3 गुणिले 2 केल्यास आपल्याला 6 जी की पुढील संख्या आपल्याला प्राप्त होईल. तर या ठिकाणी आपण गुणाकार ही तर पद्धत अवलंबू शकतो, हे आपल्याला समजलेलं आहे. परंतु पुढची संख्या ही 1.5 न वाढलेली आहे, जी की 5-5 पॉईंट न वाढत चाललेली आहे. त्यामुळे आपल्याला पुढील संख्येमध्ये 5-5 पॉईंटचाच फरक घ्यावा लागणारा असेल, ज्यामध्ये आपण समजा 6 गुणिले 2.5 केल्यास आपल्याला जी की पुढील संख्या 15 ही जी संख्या मिळेल का, तर या ठिकाणी हो तर मिळणारी असेल. तर या ठिकाणी आपण 6 गुणिले 2.5 केल्यास आपल्याला 15 ही संख्या मिळेल आणि 15 मध्ये आपण 2.5 मध्ये 5 ॲड केल्यास 3 ॲड केल्यास 15-45 ही पुढची संख्या आपल्याला प्राप्त होणारी असेल. म्हणजे की मित्रांनो क्रमवारी या ठिकाणी अशी बनलेली आहे की प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला 5-5 पॉईंट्स जे की ॲड करून समोरील संख्या घ्यायची आहे. त्यानंतर 45 मध्ये आपल्याला किती घ्यायचं आहे ते पाहू. तर 45 मध्ये आपल्याला 45 गुणिले 3.5 घ्यायचा आहे. तर 45 गुणिले आपण 3.5 जर घेतल्या तर आपल्याला पुढील संख्या किती प्राप्त होईल, तर यामध्ये जी पुढील संख्या आहे ती आहे 157.5 ही संख्या येणारी असेल. आणि 157.5 मध्ये 157.5 गुणिले 4 जर केल्यास आपल्याला पुढील संख्या कोणती प्राप्त होईल, तर 157 गुणिले 4 जर केल्यास तर या ठिकाणी आपल्याला पुढची जी संख्या जी येणारी असेल ती असेल 630. म्हणजेच की मित्रांनो या ठिकाणी जे की ही 135 45च्या नंतर जी 135 ही जी संख्या आहे जी की चुकीची संख्या यामध्ये आलेली आहे. तर 157 यायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी 135 आलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर बरोबर असणार आहे, जी की चुकीची संख्या असणारी आहे. तर मित्रांनो या प्रकारचे प्रश्न तुम्हाला असतात, ज्यामध्ये अचूक पद्धतीने तुम्हाला निवडण्यासाठी देखील विचारली जातात असतात. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये मेनली बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी हे जे की मोस्टली वापरलं जातं. तर तुम्ही या प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही हे देखील पद्धत वापरू शकता. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न, जो की आपला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जो की प्रश्न क्रमांक 5 आपला. प्रश्न क्रमांक 5 असा आहे, विंटर हा शब्द आपण 7, 2, 5, 3, 4, 1 असा लिहिला तर रेंट हा शब्द कसा लिहाल. तर रेंट हा शब्द कोणत्या प्रकारे लिहिला जाऊ शकतो, तर विंटर हा शब्द असा लिहिल्यास. तर या प्रकारच्या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम जो की अल्फाबेटिकल क्रम तर इम्पॉर्टंट असतो, तो तुम्हाला तोंडपाठ ठेवून घ्यायचा आहे मित्रांनो A to Z पर्यंतचा. परंतु ह्या प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर प्रश्नामध्येच दडलेलं असतं, ज्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 6 शब्द आहेत, त्याप्रमाणे या ठिकाणी 6 संख्या देखील आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला या संख्यांची जोडी निवडून घ्यायची आहे. त्यानंतर जे आहे आपण यांचं उत्तर अचूक पद्धतीनं काढू शकतो, ज्यामध्ये आपण सर्वप्रथम जोडी काढून घेऊ. तर या ठिकाणी पाहू शकता जे की 7, 2, 5, 3, 4 आणि 1 या प्रकारची जोड्या या ठिकाणी या संख्याला जी की क्रमवारी देण्यात आलेली आहे. यानुसारच आपल्याला आता जे आहे जे की या ठिकाणी रेंट हा शब्द कसा लिहाल हे आपल्याला शोधायचा आहे. तर रेंटमध्ये आपल्याला RENT चा आपल्याला यामध्ये जे आहे जी की क्रमवारी संख्या निवडायची आहे, ज्यामध्ये आरला 1 दिलेला आहे, तर ईला जे आहे 4 देण्यात आलेलं आहे, एनला 5 देण्यात आले आहे, तर टीला जे की 3 देण्यात आलेलं आहे. म्हणजेच की 1, 4, 5, 3 जो की शब्द या पद्धतीने लिहिला जाणार असेल, जे की ऑप्शन नंबर ड मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. तर थोडक्यामध्ये मित्रांनो तुम्हाला बौद्धिक चाचणीमध्ये विशेषतः अशा प्रकारच्या प्रश्नावर मोस्टली फोकस केला जातो, त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही आपले टेस्ट सिरीज मित्रांनो मिळवला तर त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो या प्रकारचे भरपूर प्रश्न मिळतील सराव करण्यासाठी, आणि अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही परीक्षेमध्ये एकदम अचूक पद्धतीने मित्रांनो त्याची उत्तरे निवडू शकता. त्यानंतर पाहूया आपला जो की पुढील प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो. तर प्रश्न 6 आपला असा आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर काय येणार असेल या ठिकाणी पाहू शकता, जो की प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे ज्यामध्ये 8EF
त्यानंतर जशा 17 GH आहे, त्यानंतर आहे क्वेश्चन मार्क जी की संख्या शोधायची आहे पर्याय येणारी, त्यानंतर आहे 25 MN. तर अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये मित्रांनो जे की पहिल्या दोन संख्यामधला आपल्याला फरक जर स्पष्टपणे काढता आला अचूक पद्धतीने, तर आपण यानंतरच्या संख्येचं उत्तर जे आहे अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. तर सर्वात प्रथम आपल्याला जो या ठिकाणी या संख्यामधला फरक आहे तो आधी आपल्याला समजून घेणं खूप अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे काही अल्फाबेटिकल वर्ड्स आहेत ते सिरीज प्रमाणात आहेत, म्हणजेच की EFGH. तर हे एक यांचं अल्फाबेटिकलच स्ट्रक्चरच आहे जे की व्यवस्थित क्रमवारीमध्ये आहे. त्याच पद्धतीनं MN या ठिकाणी देण्यात आलेलं आहे, पण MN पूर्वी येणारी संख्या येणारे शब्द कोणते आहेत तर ते आहेत KLMN. KLMN ही जी या ठिकाणी क्रमवारी आहे. तर KLMN परंतु या ठिकाणी आपल्याला पाहू शकता जे की दोन ठिकाणी देखील कन्फ्यूज करणारे शब्द आहेत ज्यामध्ये LK आणि KL. तर यामध्ये आपण थोडं कन्फ्यूज मागल्या पुढे पुढलं मागे होऊ शकतं. त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला आता या संख्यांचा देखील फरक थोडक्यामध्ये काढावा लागणारा असतो, ज्यामध्ये कोणती क्रिया केल्यानंतर समोरची संख्या आपल्याला 17 मिळेल हे पाहावं लागणार. तर समजा आपण 8 गुणिले 2 केल्यास आपल्याला 16 मिळेल आणि 16मधून समजा आपण 16मध्ये समजा एक संख्या ॲड केली तर या ठिकाणी आपल्याला 17 प्राप्त होणार असेल. तर EFGH तर आपल्याला मिळालेला आहे, त्यानंतर 17 देखील काढलेला आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला 25 देखील या ठिकाणी काढायचं आहे. या ठिकाणी 2 जागी 12 आहे, तर आपण उत्तर फायनल काढल्यानंतर त्यानंतर आपल्याला समजून जाईल मित्रांनो. तर 12 गुणिले आपण 2 केल्यास 12 2 24 प्लस 1 केल्यास आपल्याला 25 हे उत्तर या ठिकाणी प्राप्त होईल. म्हणजेच की 12 तर या ठिकाणी 2 जागी आहे, तर 12मध्ये मित्रांनो 2 जागी जरी असल्यास आपल्याला अल्फाबेटिकल क्रम सिरीज देखील लावायची आहे. हे जे मित्रांनो ऑप्शन नंबर अ मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ज्यामध्ये 12 KL आणि 25 MN या ठिकाणी या प्रकारे जे आहे याचं जे उत्तर आपल्याला काढता येणार असेल. तर मित्रांनो खूप बारकाईनं जर आपण प्रश्नांचं ऑब्झर्वेशन केल्यास आपल्याला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे जे की अचूक पद्धतीने तुम्हाला काढता येतात. तर मित्रांनो अशी होती काही आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली पाहायचे असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले TCS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स अजूनही मिळत असतील त्यांनी आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काय मिळून घ्या. मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्ससोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.